तर बातमी आहे शरद पवार यांच्या तब्येतीसंदर्भातली. शरद पवार यांच्या तब्येतीत सुधारणा झालेली आहे आणि आज त्यांना पुण्यामधल्या रुबी क्लिनिकमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. तब्येत बिघडल्यामुळे पवारांना पुण्यामधल्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल केलेलं होतं. दरम्यान उपचारानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. तर शरद पवार गेले काही दिवस रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. त्यांच्या छातीमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं, मात्र त्यांची प्रकृती उपचाराला चांगली साथ दिली आणि उत्तम प्रकृती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आज त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे. तर या संदर्भात डॉक्टरांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया. लास्ट टाइम त्यांना थोडंसं इन्फेक्शन झालं होतं छातीचा. दॅट गॉट कम्प्लिटली क्लिअर्ड. बट थोडंसं डिहायड्रेशन झालं होतं. दॅट मीन्स थोडंसं पाणी कमी होतं त्यांचं. ही वॉज नॉट एबल टू हॅव इनफ वॉटर. दॅट इज वाय ही गॉट स्लाइटली डिहायड्रेटेड. आम्ही त्यांना सलाईन बलाईन दिलं, मेडिसिन दिलं अँड ही इज ॲब्सोल्युटली नॉर्मल नाव. ही इज फिट. 2-3 दिवसात ही कॅन गो बॅक टू वर्क, बॅक टू ऑल हिज ॲक्टिव्हिटीज. दर इज नो प्रॉब्लेम नाव. थोडंसं वीकनेस होतं त्यांना बिकॉज ऑफ हिज एज. इज स्लाइटली फीलिंग वीक, बट दॅट विल ऑल्सो बिकम नॉर्मल ॲज टाईम गोज ऑन. दरम्यान पवार कुटुंबाचे निकटवर्तीय असलेले विठ्ठल मणियार यांच्याबरोबर चर्चा केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. त्यांच्या तब्येतीची पहिल्या दिवसापासून काळजी घेणारे त्यांचे अगदी घनिष्ठ मित्र विठ्ठल शेठ मणियार आपल्यासोबत आहेत. काय झालं होतं आणि आता सगळं क्लिअर आहे? नाही, साहेबांना एक्झर्शन झालं होतं, खूप थकवा आला होता, कफ झाला होता आणि खोकला येत होता. या सगळ्या कॉम्प्लिकेशनसाठी त्यांना उपचारासाठी इथे ठेवलेलं होतं. ते 5-6 दिवसात त्यांना जी ट्रीटमेंट झाली त्याच्यामध्ये त्यांना जो काही ज्या कारणासाठी आणलं होतं, जो त्रास त्यांना झाला होता तो सगळा संपला. त्याचं निराकरण झालं औषधोपचाराने. त्यानंतर मग त्यानं घरी ठेवलं. घरी गेल्यानंतर एक 4-5 दिवसांनी मुंबईला जाण्याआधी पुन्हा एकदा रिचेक करून घ्यायचं म्हणून 2 दिवसासाठी साहेबांना ॲडमिट केलं होतं. कुठल्या प्रॉब्लेमसाठी नाही, फक्त त्यांना रिचेक करण्यासाठी पुन्हा रिपोर्ट घेण्यासाठी केलं होतं. ते रिपोर्ट झाले आणि आज मुंबईला जायचं ठरलं होतं. रविवारी ज्या वेळेला ॲडमिट केलं त्यावेळेला 2 दिवस चेक करून मुंबईला जाण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे ते आज गेले मुंबईला. गेल्या 2 दिवसात काय केलं मग? अनेक काळात मग लोकांनी सगळे रिपोर्ट्स घेतले. पुन्हा एकदा रिपोर्ट घेऊन त्यांना जी काही औषधं चालू होती ती इथंच चालू ठेवली आणि जाण्यापूर्वी 1-2 दिवस मुंबईचा प्रवास आहे किंवा मुंबईत गेल्यानंतर तिथले डॉक्टर त्यांचे आहेत ते बघतील. पुढचा फॉलोअप मुंबईला इथून जाताना साहेबांना पूर्णतः बरं करून डॉक्टरांनी पाठवायचं ठरवलं असल्यामुळे त्याप्रमाणे 2 दिवस रिपोर्ट नॉर्मल आले. ॲब्सोल्युटली नॉर्मल आहेत. सगळे रिपोर्ट नॉर्मल. साहेबांना तुम्ही पहिल्यापासून ओळखतो, एकदम फ्रेश आहेत पहिल्यासारखे फ्रेश आहेत एकदम. मी म्हटलं देखील त्यांना की साहेब तुम्ही पेशंट आहात असं वाटतच नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोर, चंद्रकांत फुंदे, जे मीडिया, पुणे.